महाराष्ट्र म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीला दिशा देणाऱ्या महान नेत्यांची कर्मभूमी। शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या परिवर्तनाच्या पुरस्कर्त्यांनी शिक्षणाची बंदिस्त कवाडे खुली केली। देश स्वतंत्र झाल्यावर शिक्षणाची परंपरा आणखी पुढे गेली। मात्र गेल्या काही वर्षात इथल्या शालेय शिक्षणाची स्थिती चिंताजनकरित्या खालावली। शाळा आहेत पण शिक्षण नाही अशी स्थिती झाल्याने सरकारी शाळांवरचा लोकांचा विश्वास उडाला। गरज होती परिवर्तनाची, शिक्षकांना विश्वास देण्याची आणि समाजाचा विश्वास कमावण्याची। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे यांनी यासाठी निश्चयपूर्वक पावले टाकायला सुरुवात केली। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक प्रगतीवर भर देण्याचा आग्रह धरला आणि हे आव्हान स्वीकारत माननीय शिक्षण मंत्री आणि प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची आखणी केली। शैक्षणिक परिवर्तनाला चालना दिली। आता महाराष्ट्रात सरकारी शाळांनी कात टाकली आहे। अनेक प्रयोगशील शिक्षकांच्या सक्रियतेतून शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावला आहे। त्यांचे हे प्रयोग सार्वत्रिक करण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला असाच एक अभिनव उपक्रम म्हणजे शिक्षणाची वारी। प्रत्येक मूल शिकले पाहिजे हा ध्यास घेऊन राज्यात शैक्षणिक प्रयोगांची जी चळवळ सुरू आहे त्याचे दृश्य रूप म्हणजे शिक्षणाची वारी। ज्ञानरचनावादी शिक्षणाची सुरुवात कुमठे बीट पासून झाली। कृतीयुक्त आणि अभिनव शिक्षण पद्धतींचे अनेकविध प्रयोग राज्यात यशस्वी होत आहेत। शाळा प्रगत करणारी शिक्षणाची वारी। मागील वर्षभरात 12,000हून अधिक शाळांनी कृतीयुक्त शिक्षण आपलेसे केले। गणिताच्या शिक्षणात कठीण संबोध स्पष्ट करण्यावर विशेष भर दिला जातो आहे। मराठी शिक्षणाचा पाया पक्का करत इंग्रजीलाही आपलेसे केले जात आहे। Fever and cough. Did you go to hospital? Yes, I went to hospital. Did you take medicine? Yes, I took medicine. याचाच परिणाम म्हणून या वर्षात 14,000 पेक्षा अधिक मुले त्यांची आधीची इंग्रजी व खाजगी शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेत दाखल झाली। शिक्षणाची वारी राज्यातील शाळा प्रगत करी। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल भारत स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही शिक्षण क्षेत्र सज्ज आहे। नव्या युगाला साजेसे डिजिटल शिक्षण ई लर्निंग अनेक शाळांपर्यंत पोहोचले आहे। 25,000हून अधिक डिजिटल शाळा तयार झाल्या आहेत। राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी तयार केलेली हजारो ॲप्स आणि व्हिडिओ सर्वांसाठी उपलब्ध आहेत। लोकसहभागातून शाळेचा विकास साधला जातो आहे। गेल्या वर्षभरात शाळेच्या विकासासाठी तब्बल 173 कोटी रुपये समाज सहभागातून जमा झाले। शाळेला गावाचा आधार असावा, गावाला शाळेचा अभिमान असावा। 2000 पेक्षा जास्त ISO मानांकित शाळा तयार झाल्या। प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आता ठोस काम सुरू आहे। अशा या विविधांगी प्रयोगातून शाळांचा केवळ चेहरामोहराच नव्हे तर शिक्षणाचा दर्जाही बदलत आहे। गेल्या वर्षभरात प्रगत शाळांची संख्या 20,000च्या जवळपास गेली आहे। पहिल्या वर्षात संपादित केलेले हे यश अधिक विस्तारत नेण्याच्या दिशेने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची आश्वासक वाटचाल चालू आहे। सर्वांच्या साथीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे।